टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापान कार्यक्रम। सरकारच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार। भास्कर जाधवांची माहिती। हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये बॅनरबाजी। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स। नागपूरच्या रवी भवन परिसरातील एकाही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला नाही। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते पद नसल्यामुळे बंगला दिला नसल्याची माहिती। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात, मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। तुम मुझे कब तक रोकोगे, शेरोशायरीतून श्रीकांत शिंदेंचा इशारा। माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं। विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच वक्तव्य। डोंबिवलीतील निधीवरून एकनाथ शिंदेंसमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये जुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात। श्रीकांत शिंदेंचं उत्तर। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाइट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। DGCA कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे CEO जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावरती इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू, इंडिगोची माहिती। मुंबई विमानतळावरती इंडिगोची काही विमानं रद्द। इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू। पुणे विमानतळावर देखील 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण। इंडिगो विमानसेवेवरती परिणाम। स्पाइसजेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। प्रवाशांचे हाल होत असल्यानं कंपनीचा निर्णय। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेकडून मदतीचा हात। बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या। आज रात्री 9 वाजता पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे धावणार। मुंबई पुणे जाणाऱ्या डेक्कन क्वीन्ससह 10 रेल्वे गाड्या आज रद्द। लोणावळ्यातील रेल्वेच्या कामासाठी ब्लॉकची घोषणा। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 16 तासांचा ब्लॉक असणार। मुंबईमध्ये 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात। पालिका तानसा जलवाहिनी बदलणार। 17 विभागांमध्ये 15% पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यातील पोटहिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयात होणार। जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोटहिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचा निर्णय। KDMC पालिकेच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम। 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा, तर घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवारांची मागणी। नाशिकच्या तपोवनातील पर्यावरण प्रेमींची मोठी गर्दी। पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध। जीव दया अभियान सुरू करणार। जैन मुनी निलेशचंद्र यांची घोषणा। जैन समुदायातील लोकांना एकत्रित करणार। प्राण्यांसाठी लढणं हा आमचा धर्म, निलेशचंद्र यांची प्रतिक्रिया। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय। दररोज 50 आयात परवाने मिळणार। प्रत्येक परवान्यावरती 30 टन कांदा आयात करता येणार। देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळणार। ॲपल कंपनी नव्या वर्षात iPhone 70e लॉन्च करणार। 60,000 ते 65,000 हा आयफोन मिळण्याची शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।